हॅलो मित्रांनो, प्री मार्केट ॲनालिसिस करूया आपण. जसं तुम्ही बघाल आज गॅपअप होत्यावर तर निफ्टीचं पण गॅपअप होतं, पण आपला जो लेवल आहे हा लेवलच्या वरती नाही जाऊ शकत. तर मी बँक निफ्टीमध्ये तर एंट्री नाही घेणार. आणि बँक निफ्टीमध्ये माझा एक ट्रेड करायचा चान्सेस अगर मला सनसेक्समध्ये एंट्री नाही मिळाली तर ठीक आहे. जसं मी ऑलरेडी हा लेवल दिलेला तुम्हाला 49,150 जो हा लेवल दिला, अगर डायरेक्टली ब्रेक करतो, ग्रीन कॅन्डल बनवत ब्रेक करतो, तर मी ह्यामध्ये एकच लॉट घेणार आहे. कारण माझा ऑलरेडी हा महिन्याचा प्रॉफिट बऱ्यापैकी झाला आहे, तर मी थोडं लॉस नाही करायचं आहे मला, ठीक आहे. आणि मला बॅक टू बॅक 6 प्रॉफिट झाला, त्याच्यामुळे मला आजचा दिवस जास्त लॉसमध्ये नाही घालायचं आहे. त्यामुळे मी मॅक्झिमम एकच लॉट घेईन आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, ठीक आहे. अगर हा डायरेक्टली ग्रीन बनून ब्रेक करतो आहे तर ओके. मार्केट ओपन झाल्यावरती मी तुम्हाला अपडेट देतो. जसं तुम्ही बघितलं मार्केट ओपन झालं आणि त्याने मार्केट ओपन करूनच त्याने ग्रीन कॅन्डल बनवली, ओके. अगर ती सबस्टेंट करत आहे, माझा दिलेला लेवल ब्रेक करत असेल तर मी एंट्री घेईन. अगर नाही ब्रेक केला तर ते मार्केट हे साईडवेजच होऊन जायलाच, ठीक आहे. अगर त्याला मार्केटला ट्रेंडी बनायचं तर त्याला हा लेवल ब्रेक करावाच लागेल, ठीक आहे. बघूया एंट्री मिळेल तर मी तुम्हाला लवकर अपडेट देतो, नाही तर मग मार्केट हे साईडवेज असेल. माझा एक जस्ट एस एल गेला एक, ओके. जसं मार्केट ह्या लेवलला आलं ना, मी माझी एक्झिट घेतली, ओके. आणि आता त्याचप्रमाणे मी आता मॅक्झिमम अजून एकदा एंट्री घेईन. अगर तेव्हा झाला तर ठीक आहे, अगर नाही होत असेल तर आजच्यासाठी बस झालं. कारण माझा ऑलरेडी आज लॉस झाला, तुम्हाला लॉस दाखवतो. माझा 663 रुपयाचा सध्या लॉस आहे आज, ओके. आता मॅक्झिमम अजून एकदा एंट्री घेईन. अगर प्रॉफिट जातं ठीक आहे, लॉस झाला तर तसं मी आज लॉस द्यायला बसलेलोच होतो. आणि मी ऑलमोस्ट सांगितलं की आजचा माझा लॉस मेकिंग डे असू शकतो, ठीक आहे. बॅक टू बॅक 6 वेळा प्रॉफिटेबल झाल्यानंतर एक दिवस लॉस हा होणारच, ठीक आहे. त्याच्यामुळे आता मॅक्झिमम एक एंट्री जे होईल तर मी तुम्हाला लवकरच अपडेट देईन. हॅलो मित्रांनो, तुम्हाला तर मी माझी फायनल अपडेट देतो, ओके. एकदा रिफ्रेश करून बघतो. जसं आता तुम्ही बघाल मला 12,000 रुपयाच्या आसपास मला लॉस झाला, 1,012 रुपये, ठीक आहे. तो आता मी ट्रेड नाही करत, माझा कधीच लॉस झाला तो. अगर तुम्ही ऑर्डर बुकमध्ये बघाल तर माझी शेवटची एक्झिटच माझी 9:45 आहे, म्हणजे 9:15 वाजता मी माझी सिस्टम बंद करून ठेवली. पण मला वेळ नाही मिळाला व्हिडिओ बनवायला, ओके. तर मी 3 एंट्री घेतल्या. 3 एंट्री कुठे घेतले आणि कुठे असेल गेला ते मी तुम्हाला सांगतो आधी. जसे 49,060च्या आसपासची एंट्री, ठीक आहे. इकडे माझी पहिली एंट्री तुम्हाला मी लाईव्ह ट्रेड करून दाखवली. जसं इथे टच झाला, मी माझी एंट्री घेतली. माझा एस एल 48,950 आसपास माझा एस एल मी काढलं. दुसरी एंट्री जसं ही कॅन्डल जसं लेवल ब्रेक केला तर मी माझी एंट्री घेतली, ठीक आहे. त्याचा एस एल माझा ॲक्च्युली ना प्रीमियम जास्त असल्यामुळे इकडे आला तरी माझा तो कॉस्ट टू कॉस्टच निघाला, ठीक आहे. त्याच्यामुळे एस एल नाही गेला. आणि मी सांगितलं की मला 1,000 रुपये मी रिक्स घेणारच आहे आज, काय पण 1,000 रुपये रिक्स मी घेणारच काय पण करून. तर माझी सेकंड एंट्री ना, थर्ड एंट्री ही जी ग्रीन कॅन्डल दिसते ना, या ग्रीन कॅन्डलचा जसं हाय ब्रेक केला तशी एंट्री घेतली आणि डाऊन साईडला माझा एस एल होता, ठीक आहे. त्याप्रकारे मग माझं 1,012 रुपयाचा माझा एस एल झाला. एक्झॅक्टली 1,012 रुपये माझा एस एल झाला. आता तुम्हाला ते सांगतो की मला माहिती होतं आज मला लॉस होणार आहे, तरी मी एंट्री घेतली. कारण का माहिती आहे, आपल्या सेटअपमध्ये ट्रेड बसत असेल ना तर एंट्री घ्या, ठीक आहे. भले मग तो लॉस झाला तरी चालेल, आज लॉस होईल उद्या प्रॉफिट होईल, कधी ना कधी तर प्रॉफिट होणारच आहे बऱ्यापैकी. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायचं बघा, माझं ना मी लॉस घेतो ते प्रॉफिट घेतो ते मी 3,000 घेतो, 4,000च्या आसपास घेतो. आणि जेव्हा लॉस होतो तेव्हा 1,000च्या आसपास होतो, ठीक आहे. हेच एक सांगायचं की रिस्क रिवॉर्ड अगर आपण मेंटेन केला ना तर मग भले किती लॉस झाला असेल ना, 4 वेळा बॅक टू बॅक लॉस झाला, ठीक आहे, 4,000 गेले, पण समजा 2 ट्रेड तुमच्या साईडने गेले ना तर तरी तुम्ही 4,000 प्लस राहू शकता, ठीक आहे. हेच एक सांगायचं होतं की रिस्क रिवॉर्ड किती इम्पॉर्टंट असतो ते ट्रेडिंगमध्ये. आणि त्याचप्रमाणे आता तुम्हाला सांगतो मी 12 तारखेपासून अगर तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलवरती लाईव्ह ट्रेड आहेत सगळे. 22 तारखेपर्यंतपासून आतापर्यंत मी ऑलमोस्ट 15,000 रुपये प्लस होतो, ठीक आहे. त्याच्यामुळे मी रिक्स तर बिंदास येतो, मला माहिती आहे मॅक्झिमम मला जाणार तर 1,000 रुपये जाणार, 1,000 रुपयाच्या वरती मी आज एस एल देणारच नव्हतो, ठीक आहे. आणि तुम्ही बघत असाल की मी सांगितलं की वरच्या साईडला मी 2 लॉट सेल करणार, पण आजचा मंथ एंड होता बरोबर. आणि मला डाऊट होता की वरती खूप मोठी मुवमेंट येईल, त्याच्यामुळे मी क्वांटिटीसर अर्धा केला. क्वांटिटी कमी करणं जास्त इम्पॉर्टंट असतं वाढवण्यापेक्षा, ठीक आहे. अगर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. आणि कॉन्फिडन्स ज्या दिवशी कमी असेल क्वांटिटी अर्धा मारा, ठीक आहे. तेच आहे काय, बाकी काय नाही. आणि ह्या व्हिडिओबद्दल अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.